झिरो मध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. दोन डोळे शेजारी अन भेट नाही संसारी अशी एक म्हण आहे. याचा अर्थ असा की काही वेळा दोन गोष्टी, व्यक्ती किंवा असं काहीही जर का असेल जे एकदम जवळच असतं, मात्र त्यांची भेट काही होत नाही, ते एकत्र काही येत नाहीत. उदाहरणार्थ ठाकरेंचंच घ्या. स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे ठाकरे घराण्यातीलच दोघे राजकारणी म्हणजे उद्धव आणि राज ठाकरे मात्र अजूनही एकत्र आलेले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचं असंच आहे. अर्थात सेम असलं तरी हे मात्र डिफरंट आहे. कारण राष्ट्रवादीवर अजित पवारांनी ताबा घेतला असला तरी शरद पवार आणि त्यांच्यात काही बिनसलं वगैरे नाहीये. शिवाय अधूनमधून शरद पवार एकत्र येण्याबाबत सूचक वक्तव्यही करत असतात. अजित पवार साहेबांना मानतात सुद्धा. आज तर अधिवेशनामध्ये जाहीरपणे ते म्हणाले 99 साली पवार साहेबांनी सुरू केली राष्ट्रवादी काँग्रेस. अजित पवारही पवार साहेबांना भेटत असतात. सगळं कसं कौटुंबिक चालू असतं. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींच्या वर्धापन दिनानिमित्तची अधिवेशनं सर्वांच्याच विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू होती. मुख्य म्हणजे एकत्र येण्याबद्दल कोण काय बोलतं यात तर सर्वांनाच रस होता. आता शरद पवार ठरले साऱ्या हुशार राजकारण्यांमध्येही भीष्म पितामह. निलेश लंकेंच्या भाषेत म्हणजे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार आहेत, त्यांचं असं म्हणणं होतं की शरद पवारांचं हसणं असो की गप्प राहणं असो, कुणालाच काही कळत नाही. कळलं तर मी ढांग्यान खालून जाईन, पाया खालून जाईन. त्यामुळे शरद पवारांनी एकत्रीकरणाच्या चर्चेवर काहीच भाष्य केलं नाही. मात्र गेल्या काही दिवसात एकत्रीकरणाबद्दल पक्षाचे वरिष्ठ नेते काय तो निर्णय घेतील असं सूचित करून त्यांनी हा बॉल सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडे टोलवला आहे. आता सुप्रिया सुळेंनी पक्षाच्या राष्ट्रवादी या नियतकालिकात एकत्र येण्याबाबत आमचे खासदार काय निर्णय घेतात ते पाहावं लागेल. याची सुरुवात दिल्लीपासून होईल. आधी राष्ट्र मग महाराष्ट्र असं म्हटलंय. आता गंमत पहा. शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यानंतर त्यांच्या पक्षाच्या सुप्रिया सुळे या राष्ट्रीय पातळीच्या नेत्या आहेत. पक्षाच्या खासदारांना पक्षाच्या प्रमुख नेत्यांचं म्हणणं, निर्णय वगैरे बंधनकारक असतात. व्हीपही बजावला जातो. मग प्रेक्षकांना तुम्हीच सांगा की अजित पवारांसोबत जायचा निर्णय शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील घेणार की त्यांचे खासदार घेणार? अर्थात हीच तर खरी गंमत आहे पवारांच्या राजकारणाची. यातूनच निर्माण होतो सर्वांच्या मनातला प्रश्न आणि तोच पाहायला जाऊया आपण मीडिया सेंटरला, ज्या प्रश्नावर आजचा कौलही असेल आणि तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा जाणून घ्यायच्यात. जाऊयात आजचा प्रश्न पाहायला. माझाच आजचा प्रश्न पोल सेंटरला जाऊन. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट नजीकच्या काळात एकत्र येतील असं वाटतं का तुम्हाला? काय वाटतं तुम्हाला? होय आणि नाही हा पर्याय दिलेला आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय. त्यासाठी आत्ताच तुम्ही कार्यक्रम बघत असताना सुद्धा एबीपी माझाच्या एक्स अकाउंटवर, फेसबुकवर, युट्यूब किंवा इंस्टाग्राम या कोणत्याही सोशल मीडिया अकाउंटवर जाऊन तुम्हाला फक्त या पोलवरचं बटन क्लिक करायचे. दोन्ही ऑप्शन दिलेले आहेत. आणि शिवाय त्याच्या खाली जे कमेंट सेक्शन असतो त्यामध्ये तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा येऊ द्या, ज्या आम्ही दाखवू आमच्या आजच्या कार्यक्रमामध्ये. प्रश्न आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट नजीकच्या काळात एकत्र येतील का असं तुम्हाला वाटतं का? दरम्यान शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पुन्हा एक होणार का? काका पुतण्याचं मनोमिलन होणार का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सबंध महाराष्ट्राचं लक्ष हे दोन्ही राष्ट्रवादीच्या आजच्या मेळाव्यांकडे लागलं होतं. मात्र दोन्ही मेळाव्यानंतर प्रश्न अनुत्तरितच राहिलाय. विशेष म्हणजे अजितदादांना सोबत घ्यायचं की नाही याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना दिले. मात्र हा निर्णय घेण्यासाठी वेळेची मर्यादा नाही अशी भूमिका आज सुप्रिया सुळेंनी मांडली. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल बोलायचं झालं तर आमच्याकडे एकत्रीकरणाचा प्रस्तावच आलेला नाही असं त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी स्पष्ट केलंय. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत असा नकाराचा सूर देखील दोन्ही राष्ट्रवादीच्या कोणत्याही मोठ्या नेत्यांनी आळवलेला नाही. हे विशेष. आपण बघूयात काय म्हणतात हे नेते. नाही ना, त्याला टाइमलाईन नाहीये. आज काही निर्णय होईल? कार्यकर्त्यांच्या भावना ह्या नेहमीच आमच्यासाठी सर आखोबे असतात. त्याला काय माझ्या तरीकडे नाही. आमच्याकडे कुठला प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये त्या विषयाची कधी चर्चा झालेली नाही आणि येईपर्यंत संभवत नाही. एक भाग. आता अन्याय आणि वगैरे वगैरे जे काय म्हटलं गेलेलं आहे ते कशा संदर्भात म्हटलं गेलं याची काय मला माहिती नाही. दरम्यान राष्ट्रवादीची दोन्ही अधिवेशनं, शरद पवारांचं एकत्र येण्याबद्दलचं सूचक मौन आणि सुप्रिया सुळेंच्या जाहीर भूमिका या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंचे दोन व्हॉट्सअप स्टेटस यांची खूप चर्चा होते. सुप्रिया सुळेंच्या मनात चाललंय तरी काय? सुप्रियांना एकत्रीकरण नकोय का? शरद पवारांनी एकत्रीकरणाचे अधिकार सुप्रियांना देऊन एक प्रकारे त्यांची कोंडी झाली आहे का? असं काय चाललंय सुप्रिया सुळेंच्या मनात की त्यांना त्यांच्या मातोश्री म्हणजेच प्रतिभाताई पवारांची आठवण यावी, त्यांच्या विचारांचं स्मरण व्हावं?
कारण हे सर्वांनाच माहिती आहे की सुप्रिया सुळे आणि अजित पवारांचा पक्षांतर्गत नेतृत्वाचा सुप्त मुद्दा नेहमीच महत्वाचा होता. अजित पवारांच्या बंडाआधी तुम्हा सगळ्यांना आठवत असेल तर दिल्लीत सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष करण्यात आलं, तेव्हाही अजितदादा नाखुश दिसले होते आणि त्यानंतरच अजितदादांचं बंड झालं होतं. मात्र सुप्रियांच्या स्टेटसवरून तर्कवितर्क सुरू झाल्यावर ताईंच्या समर्थनात रोहित पवारही उतरले. आपण पहिल्यांदा पाहूयात हे स्टेटस, त्याच्यात काय लिहिलं होतं आणि त्यानंतर पाहूयात रोहित पवारांनी काय म्हटलंय. पहिल्यांदा पाहूयात स्टेटस. आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असतो, आपण प्रयत्न करत राहायचं. त्यावर आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होत असतो. आपण काहीही करू शकत नाही. सिच्युएशन, सर्कमस्टन्सेस आपल्या हातात नसतात. तेव्हा घट्ट व्हायचं, सहन करायचं, कर्तव्य करत राहायची. आपले संस्कार कधी विसरायचे नाही. आता सुप्रियाताई येतील त्यांना मी सुद्धा विचारतो की एक्झॅक्टली काय आहे, कारण की शेवटी स्टेटस का ठेवला गेला. स्टेटस ठेवत असताना क्षणाचा तो विषय असतो. आता स्टेटसचा अर्थ फार वेगळे वेगळे निघतात, एकच अर्थ आपल्याला काढता येणार नाही. पवार साहेबांनी निर्णय घेण्याची जबाबदारी ही सुप्रियाताईंवर टाकलेली आहे. कुठलाही निर्णय, म्हणजे असंच नाही की तुम्ही जो म्हणताय की या पक्षाबरोबर जायचं का त्या पक्षाबरोबर जायचं का, पण पुढे आपल्या पक्षाची दिशा काय असावी हा पूर्णपणे निर्णय सुप्रियाताई घेतील. दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीत इतकं काही घडत, बोलत आणि लिहिलं जात असताना सर्वांची उत्सुकता ताणली गेली होती ते या सगळ्यावर अजित पवार काय बोलतात हे जाणून घ्यायला. आणि त्यामुळे पवारांच्या मेळाव्यानंतर पत्रकार मंडळी निघाली. दुपारी 3च्या सुमारास बालेवाडीच्या शिवछत्रपती स्टेडियमला भरलेल्या दादांच्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनात अपेक्षेप्रमाणे तिथं सत्ताधारी पक्षाचा थाटामाटामध्ये मेळावा भरला होता. अजितदादा तर अर्थातच मेन अट्रॅक्शन होते. दादा बोलायला उभं राहता सर्व उपस्थितांना मोबाईल टॉर्च लावून अभिवादन करण्यास सांगण्यात आलं. दादा या स्वागतानं अर्थातच खुलले आणि बोलले सुद्धा. आपण भाजपसोबत गेलो असलो तरी आपला पिंड शिवशाहू फुले आंबेडकरांचाच असल्याचा, म्हणजेच आपण वेगळे असल्याचं दाखवण्याचा अजितदादा सदैव प्रयत्न या भाषणात पुरेपूर प्रयत्न करत होते. अखेर सर्वांच्याच कुतूहलाचा विषय असलेल्या विषयाला हात घालत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात अजित पवारांनी जे सूचक भाष्य केलं ते पाहूया. कार्यकर्त्यांची वेगवेगळी मतं असू शकतात. काही कार्यकर्त्यांची अजून काही वेगळी मतं आहेत, कारण तुम्ही इतर काही कार्यकर्त्यांच्या बाईट घेतल्या, त्या बाईट माझ्याही पाहण्यामध्ये सकाळी आल्या. तर जेव्हा आता कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो, परंतु निर्णय घेणारे नेतेगण असतात, पक्षातले प्रमुख मान्यवर असतात, त्यांनी या संदर्भामध्ये चर्चा करायची असते. आता अजित पवारांनी ज्याचा उल्लेख केला की तुम्ही जे बाईट चालवले ते मी सुद्धा पाहिलेले, ते कोणते बाईट होते? दोन राष्ट्रवादी एकत्र झाल्या पाहिजेत असं कोणत्या नेत्यांना वाटतं आणि कोणत्या नेत्यांनी जरा वेगळा सूर आळवलाय तेही पाहूया. ज्या माध्यमामध्ये चर्चा चालू आहे, पार्टीमध्ये आमच्या पक्षात कुठेही चर्चा नाही. नंबर एक. ठीक आहे, आज काय लोकांचं मत पडतं, आमच्या कार्यकर्त्यांचं काय मत पडतं, पदाधिकाऱ्यांचं काय मत पडतं, ते ऐकून पुढील काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष कशा प्रकारे अधिक जोमाने महाराष्ट्रामध्ये पुढे न्यायचा या बाबतीत चर्चा आम्ही करू इथे. आमच्या वरिष्ठ स्तरावर कुठेही त्याची चर्चा नाही. आता खालच्या स्तरावर कार्यकर्त्यांचं अलग अलग मत असू शकतं. दोन्ही पवार एकत्र येतील अशी चर्चा आहे. तुम्ही तर घरातले आहात, किती आनंद होईल आणि असं व्हायला हवं का? म्हणजे कुटुंब म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत आणि शेवटी मी कुटुंबातला आहे, पण मी एक ज्युनियर कार्यकर्ता आहे. पक्षात पण मी आज पण ज्युनियर आहे. त्याच्यामुळे जो काही निर्णय आदरणीय साहेब, आदरणीय दादा, आदरणीय जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. पवार एकत्र झाले तर आम्हाला आनंदच होईल, पण ते एकत्र होणार नाही होणार या चर्चेवर आम्ही काही बोलणं किंवा कुणी कार्यकर्त्याने बोलणं हा आम्हाला वाटतं की आम्ही संयुक्तिक नाहीये. आदरणीय साहेब आणि ताई जो काही निर्णय देतील तो आम्हाला शिरसावंत असेल. आम्हाला त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. आम्हाला साहेब आणि ताई जे सांगतील ते आम्हाला मान्य आहे. दोन्ही पक्ष एकत्र झाले, दोन्ही पवार एकत्र झाले याचा आनंद नक्की असेल, पण आमची भावना काय असेल तर साहेबांचा आणि ताईंचा आदेश मान्य. मुळामध्ये अजितदादांवरती विश्वास ठेवून अनेक वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते असतील, नेते असतील, माजी आमदार असतील, माजी खासदार असतील, ते पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने बघायला मिळतंय. आता मला असं वाटतं की पक्षामधली गळती थांबवण्याच्या दृष्टिकोनातून या एक प्रकारच्या सोडलेल्या चर्चा होत्या, पण तशा स्वरूपाची चर्चा
पक्ष नेत्यांमध्ये किंवा पक्षश्रेष्ठींमध्ये कुठे झाली असेल असं मला काही वाटत नाही. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्याकडे मान्यवर आलेले आहेत. निलेश लंके आहेत, विजय चोरमारे आहेत, अनिल पाटील आहेत. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी आपण लोकांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर याच विषयाच्या अनुषंगाने काय आल्या ते पाहण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. आधी प्रश्न काय ते पाहूयात आणि नंतर पाहूयात आजच्या आलेल्या प्रतिक्रिया मीडिया सेंटरवर. अक्षय लिहितात युट्यूब चॅनलवर, आमच्या शरद पवारांना सत्तेत बसायला आवडतं हा आजपर्यंतचा इतिहास सांगतो, त्यामुळे ते जर एकत्र आले तर सत्ता हे एकमेव कारण असेल. युट्यूबवरती आलेली आणखी कमेंट अक्षय पाटील लिहितात मवियाच्या आत्म्यास शांती लाभो. अतिशय सूचक आणि मार्मिक कमेंट आहे ही. एक्स वरती लिहितात दीपक भोसले ते आधीपासूनच एकत्र आहेत. सुधाकर थोरात लिहितात मधमाशा मध गोळ्या करण्यासाठी पोळं सोडतात. युट्यूबवर आलेली आणखी कमेंट किशोर थोरात लिहितात एकत्रच आहेत, जनतेला सगळं समजतंय, आम्ही वेगळे आहोत, हा केवळ दिखावा आहे. भीमराव सावंत लिहितात हे कधी सत्तेच्या बाहेर राहू शकत नाहीत, हे पक्के लक्षात ठेवा. अक्षय गुरव लिहितात जरी एकत्र आले तरी महाराष्ट्रात सोन्याचा पाऊस पडणार आहे का, असा सवाल त्यांनी एक प्रकारे मिश्किल कमेंट केलेली आहे. गणेश पगारे लिहितात होय, कारण ते एक वेळ उपाशी राहतील पण सत्तेशिवाय राहू शकणार नाही. अनेकांच्या बोलण्यात येणारा हा सारखा सामायिक मुद्दा आहे. विकास घुगे लिहितात यांना फक्त लोण्याचा गोळा पाहिजे. एक्स वरती आलेली आणखी पोस्ट एक कणाद मुकाडे लिहितात 2019च्या रात्री जे घडलं त्यानंतर जनतेचा विश्वास उडाला. आज दोन्ही गट वेगळे असले तरी राजकारणात काहीही शक्य आहे आणि कोणत्याही क्षणी समीकरणं बदलू शकतात. कणाद मुकाडे. एक्स वर आलेली आणखी एक कमेंट आहे दादासाहेब बनकर यांची, दोन्ही एकच आहेत, केवळ सोंग घेतलंय. पुरोगामित्वाचा ढोंगी बुरखा पांघरलेले महाडोंगी महाराष्ट्राला बेड्यात काढत आहे. इन्स्टावर आलेली कमेंट आहे राहुल लिहितात एकच आहेत ते, वेगळं व्हायचं सोंग घेत. अनेकांच्या कमेंट्समध्ये एक सूत्र असं दिसतंय की ते एकच आहेत असं सगळ्यांच्या मनात येत आहे. मी हा प्रश्न विचारणार आहे नंतर. शंकर भारती लिहितात ते वेगळे नव्हतेच कधी. पुन्हा एकदा तशाच प्रकारची कमेंट इन्स्टावर आलेली कमेंट आहे. फेसबुकवरती आलेली कमेंट आहे निशा राठोड लिहितात सेना असो राष्ट्रवादी असो की मनसे असो हे काय आमच्या भल्यासाठी वेगळे झाले का, त्यांनी आपापलं भलं करून घेतलं, हे काय जनतेचं भलं करणार. फेसबुकवर आलेली कमेंट आहे उल्हास राऊत लिहितात राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणे अशक्य आहे. एक वेगळीच कमेंट आहे, त्यांचं म्हणणं आहे की हे एकत्र येणार नाहीत. आणि यानंतर आपण जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला जिथे आपल्यासोबत मान्यवर आहेत ज्यांच्याशी आपण हा विषय जरा विस्तारपूर्वक विस्कटून समजून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत स्वतः खासदार निलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आणि ज्यांचं भाषण गाजतंय त्यांनी ज्या प्रकारे मिश्किल टीका टिप्पण्या केलेल्या त्यामुळे निलेश लंके फेवरेट असतात भाषणासाठी, आणि तसं त्यांनी निराशा होऊ दिली नाही. ते निलेश लंके सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांचं स्वागत. आणि आपल्यासोबत असतील विजय चोरमारे. विजय चोरमारे हे वरिष्ठ पत्रकार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या किमान 3 दशकांचा त्यांचा रिपोर्टिंगचा आणि संपादनाचा अनुभव आहे. आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत असतील अनिल पाटील, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते. मी पहिल्यांदा निलेश लंकेपासून सुरुवात करतो. निलेश लंकेजी, सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे, मी काय वेगळी पुन्हा सगळं सांगत बसत नाही कथापुराण, पण काय नेमकी शक्यता लोकांच्या मनात आहे तर होत का नाही, मग अडचण कुठे उरली आहे? ज्या गेल्या कित्येक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची जी चर्चा चालू आहे, हो, पण ती चर्चा चालू असताना अधिकृतपणे पक्षीय नेतृत्वामध्ये अशी कुठल्या प्रकारची चर्चा आम्हाला तरी काही पाहायला मिळालेली नाही. शेवट चर्चा करत असताना प्रत्येक कार्यकर्ता त्याची भूमिका आणि भावना मांडत असतो, बरोबर आहे. पण ते सत्यात उतरवण्यासाठी प्रत्येक पक्षाला एक नेते मंडळी असतात, नेतेगण असतात, आणि त्यांचा निर्णय हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. मी तर बऱ्याच वेळा सांगतो, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं जेवढं वय आहे त्यापेक्षा जास्त राजकीय अनुभव असणारी ही सर्व नेते मंडळी. आम्ही ज्या परिवारामध्ये राहतो तो आदरणीय पवार साहेब असू, आदरणीय ताई असू, जयंत पाटील साहेब असू, हे गाडा अभ्यास असणारी नेते मंडळी आहे. त्यामुळे यांच्या वरिष्ठ लेवलवरून ज्या काही हालचाली होतात त्या खऱ्या अर्थाने त्या हालचाली महत्वाच्या असतात आणि त्या हालचाली चर्चेत आल्या पाहिजेत. पण सध्या कार्यकर्त्यांमध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये एक चर्चा चालू आहे, पण माझ्या माहितीनुसार अशी कुठली चर्चा माझ्या तरी कुठल्या कानावर आलेली नाही.
नाही मी लंकेजी हे तर खरंच आहे. तुम्ही आज अतिशय छान सुंदर पद्धतीनं सांगितलं की शरद पवारांच्या हसण्याचं आणि गप्प बसण्याचा अर्थ कुणाला लागला तर मी पायाखालू जाईन असं तुम्ही म्हणाला. आणि खरं आहे, हे बऱ्याच लोकांनी वेळोवेळी म्हणून ठेवलेलं आहे. बाळासाहेब स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे तर म्हणाले होते, म्हणूनच म्हणाले होते की शरद पवार हे तेल लावलेले कुस्तीवान पैलवान आहेत आणि कुणाच्याच हातात ते येत नाहीत. पण हे पण तितकंच खरं आहे लंकेजी, तुम्ही सहमत व्हाल की शरद पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील, जयंत पाटील असतील, कोणीही यापुढे एकी नाही, यापुढे एकत्र येणं नाही असंही विधान केलेलं नाहीये. उलट केलं असलं तर सकारात्मकच केलेलं आहे. तर किमान या सकारात्मकतेचा, हे जे पॉझिटिव्ह फिलिंग आहे, फील गुड फिलिंग आहे एकत्र येण्याबाबतचं, त्या बाबतीत काय तुमचं मत आहे? नाही, एखाद्या गोष्टीला जास्त महत्व देणं याचा अर्थ तुम्हाला वाटतं की महत्व दिल्यानंतर ती काही भूमिका लक्षात येते. बरोबर आहे. पण एखाद्या गोष्टीकडे आपण काही प्रमाणात दुर्लक्ष करतो, याचा अर्थ त्या गोष्टीला महत्व न देता आपण पुढे चालतो. तशा पद्धतीने आपण विरोधाला विरोध करणं हे सुद्धा जास्त काळ योग्य नसतं. आणि शेवट हे परंपरा जपणारे हे सर्व नेते मंडळी असतात. त्यामुळे टीका टिप्पणी करण्यापेक्षा विकासाला, डेव्हलपमेंटला महत्व देणारे हे सर्व नेते मंडळी. त्यामुळे त्यांच्याकडून अशा कुठल्या गोष्टीला प्रतिकार करणं किंवा एखाद्या गोष्टीला विरोध दर्शवणं अशा भूमिकेला त्यांनी महत्व दिलेले नाही. बरं बरं, मग तुम्ही आमच्यासोबत राज लंकेजी, आपल्यासोबत विजय चोरमारे सुद्धा आहेत आणि थोड्याच वेळात अनिल पाटील सुद्धा येणार आहे, तुमचे एकेकाळचे एकाच पक्षातले सहकारी. विजय चोरमारेजी, विषय आपल्या समोर आहे आणि बाकीचा भाग सोडून द्या, पण हेही तितकंच खरं आहे की दोन्ही पक्षांमध्ये कोणतंही शत्रुत्व नाही. दोन्ही कार्यकर्त्यांच्या मनात बोलायला तुम्ही गेलात, खासगीमध्ये बोला तर एकच यावं असं वाटतंय, हेही माहिती आहे. मग नेमकं काय सत्तेचा हा संघर्ष आहे का टायमिंग जुळत नाही, काय वाटतं आपल्याला? प्रसन्न, एक गोष्ट आपल्याला इथं लक्षात घ्यावी लागेल की मूळ हा मुद्दा होता राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा. आणि मोठ्या संख्येनं लोक पक्ष सोडून जात असतानाही शरद पवार यांनी आपल्या जागेवर ठामपणे थांबण्याचा यातला महत्त्वाचा मुद्दा होता आयडिओलॉजीचा. म्हणजे शरद पवार यांचं बलस्थान काय आहे, शरद पवार इतकी वर्षे राजकारणात टिकून काय आहेत, त्यांच्या राजकारणासंदर्भात बरेच आक्षेप घेतले जात असले, वेगवेगळे मतप्रवाह असले तरी त्यांच्या धर्मनिरपेक्षतेसंदर्भातल्या भूमिकेबाबत कुणी आतापर्यंत आक्षेप घेतलेला नाही. आणि शरद पवार आजपर्यंत राजकारणात टिकून आहेत आणि ठामपणे उभे आहेत किंवा त्यांना प्रतिष्ठा आहे, त्याचं एकमेव कारण त्यांची धर्मनिरपेक्षतेची भूमिका. म्हणजे सत्ता समोर असताना अजितदादा आणि सगळी मंडळी सत्तेसोबत जात असताना भारतीय जनता पक्षाची सुद्धा प्रचंड मोदींच्या पासून सगळ्यांची इच्छा शरद पवार यांनी आपल्यासोबत यावे असं असताना सुद्धा 2014 पासून 11 वर्षे शरद पवार त्या मार्गाला गेलेले नाहीत. हे आपल्याला पहिल्यांदा लक्षात घ्यावं लागेल. त्यामुळे मूळ मुद्दा आयडिओलॉजीचा आहे. पण ह्या सगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि गेल्या महिन्याभरापासून, म्हणजे आज 10 तारीख आहे आणि मला वाटतं 9 मेला ही चर्चा गंभीरपणे सुरू कधी झाली आपल्याला आठवत असेल. इंडियन एक्सप्रेसमध्ये नीरजा चौधरींनी शरद पवारांची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीत पवार म्हटले होते की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आम्ही लोकांच्यापर्यंत जाऊ, तळागाळात जाऊ, जनमत संघटित करू आणि विरोध आमचा जो सातत्यानं या सरकारविरुद्ध हे करू. आणि त्याच दिवशी पुण्यात ते पत्रकारांशी अनौपचारिकरित्या बोलताना म्हणाले होते की हे जे आहे ते एकत्रीकरणाचा निर्णय ही सुप्रिया सुळे आणि अजित पवार ही पक्षातली दुसऱ्या फळीतली नेते मंडळी होतील, मी त्या प्रक्रियेमध्ये नाही. आता तुम्ही किंवा सगळी माध्यमं सकाळपासून एक गोष्ट चालवत आहेत, सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी मासिकातल्या लेखाचा विषय चालवत आहेत. तर तो सुप्रिया सुळेंचा लेख नाही, तर ह्या 9 मेला शरद पवार यांनी जी प्रतिक्रिया दिली त्यानंतर दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे जे म्हणाल्या ते सगळं टेक्स्ट या लेखाच्या स्वरूपात ते छापलंय. त्यात त्या काय म्हटलेल्या आहेत, आम्ही 10 खासदार एकत्रितपणे निर्णय घेऊ, एक मतानं निर्णय घेऊ. म्हणजे यातली सगळ्यात गंभीर आणि महत्वाची बाब अशी की शरद पवार किंवा सुप्रिया सुळे दोघंही असं म्हणालेले नाहीत की धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्याशी आम्ही तडजोड करणार नाही. भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा किंवा अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. आमचे मतभेद हे आयडिओलॉजिकल आहेत. या गोष्टीचा उच्चार गेल्या महिनाभरात कुणीही केलेला नाही. त्यामुळं या एकत्रीकरणाच्या चर्चेला बळ मिळालेलं आहे. आणि आज सुद्धा तुम्ही म्हणता तसं या चर्चेत आम्ही एकत्र येणार नाही
असं कुणीही म्हटलेलं नाही. बर चोरमालेजी आपण म्हणताय ते ह्या खरं आहे, आपल्याला पण गोष्टी ही आधी पुन्हा समजून राष्ट्रवादी काँग्रेसची एकतर ही स्टाईल पण आहे, हे पवारांचं राजकारण आहे की कधी संपूर्ण विधान असं नसतं, त्याला शक्यतेचे अनेक कंगोरे नेहमी उपलब्ध असतात. त्यात परत कार्यकर्ते कधी नेत्यांची भूमिका स्वीकारणार नाहीत आणि नेत्यांनी तर विविध गोष्टी म्हटलेल्याच आहेत. पुन्हा मी इकडे आपलं लक्ष वेधू इच्छिते, नंतर मी तुम्हाला विचारणार सुद्धा आहे त्यावरती. तुम्ही जो मुद्दा भाजप विरोधाचा मांडला, अजित पवार यांनी स्पष्टपणे नमूद करणं की आपली भूमिका ही शिवशाहू फुले आंबेडकरांची आहे हे सांगणं सुद्धा सूचक आहे. आणि त्या दृष्टीने त्यांनी हा वेगळा सारखा का ठोकून ठोकून आपला तो बांबू असेल किंवा आपला काय खेळा असेल तो मजबूत का करतायत की आपली भूमिका. मी आता अनिल पाटलांकडे जातो. अनिल पाटीलजी, स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये. मगाशी मी जो आपले पूर्वाश्रमीचे सहकारी आणि मित्र लंके यांना विचारला होता तोच प्रश्न आपल्याला विचारतो. काय चाललंय नेमकं मनामध्ये कार्यकर्त्यांच्या नेत्याच्या एकत्र येण्याबाबतीत? मुळामध्ये ही माध्यमांमधूनच मला चर्चा वाटते. नेत्यांच्या मनामध्ये जर का असेल तर ती आतापर्यंत तरी कार्यकर्त्यांपर्यंत अशी पोहोचलेली नाहीये. बरं. आणि अशा स्वरूपाची समजा आमच्याकडे आमच्या पक्षामध्ये अशी चर्चा असती तर कदाचित निदान काही प्रमुख लोकांशी किंवा नेत्यांशी ही चर्चा झाली असती. ही केवळ फक्त माध्यमांमध्ये असलेली मला चर्चा वाटते. या चर्चेला काही अर्थ नाही किंवा तथ्य नाही. अनिल पाटीलजी, तुम्ही म्हणताय हे सॉरी पूर्ण करा. आपण दुसरा अँगल अजून एक बघितला तर जी काही आता वेगवेगळ्या पक्षांमध्ये विरोधकांमध्ये आता काही दम राहिलेला नाही, ही जी भावना आता कार्यकर्त्यांमध्ये आहे किंवा जी विचार आता बदललेले आपल्याला दिसत आहेत, पक्षाला लागलेली जी गळती आहे त्या गळतीला रोखण्याकरता आता कुठेतरी अशा स्वरूपाचं वातावरण तयार केलं जातं. हाच माझा असा एक समज आहे किंवा तोच अंदाज आहे माझा. बरं, आता हा मुद्दा मी घेऊन जाईन नंतर लंकेंकडे सुद्धा, आणि तो मागच्या वेळी सुद्धा उपस्थित झाला होता. अजित पवारांनी हे क्लॅरिफिकेशन दिल्याचं स्पष्ट झालं होतं. पण मी आपल्याला सुद्धा विचारतो की शेवटी विचारसरणीची गंगोत्री एकच आहे. अजित पवार यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव घेतात. शरद पवार तर त्यांना पितृतुल्यच मानतात, गुरुच होते ते. सगळ्यांची मूळ गंगोत्री तीच आहे, त्याच्या पुढची ती काँग्रेसची आहे हे सुद्धा सगळे मान्य करतात. अजित पवारांचं भाषण सुरू झाल्याच्या पहिल्या 2-5 मिनिटांमध्ये ते उल्लेख करतात की 99 साली साहेबांनी राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला वगैरे, इतका उल्लेख आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे की जेवढं वितुष्ट हे दोन ठाकरेंमध्ये किंवा ठाकरे शिंदेमध्ये आहे तसं वितुष्ट राष्ट्रवादीत नाही आहे. मग अशा वेळी काही जवळीक साधण्याच्या गोष्टी होत आहेत का? सुप्रिया सुळेंनी असं म्हणणं की आपण 8-10 खासदार एकत्र येऊन काहीतरी निर्णय घेणार आहोत. शरद पवारांनी असं म्हणणं की या बाबतीतला निर्णय बाकीच्या नेत्यांनी घ्यायचा, हे सूचकच आहे ना अनिल पाटीलजी? मुळामध्ये या सगळ्या गोष्टींचा कुणाचा विरोध असण्याचं काही कारण नाही. कार्यकर्त्यांचा किंवा नेत्यांचा काय विरोध असेल असं मला काही वाटत नाही आणि ते असण्याचं काही कारण पण नाही. मुळात या सगळ्या याच्यामध्ये ज्या पद्धतीने विकासाचा मेरू समोर ठेवून अजितदादांनी जो निर्णय घेतला आणि त्याच्यासोबत आम्ही सगळेजण जे गेलो, बरं, त्यात मुळात मूळ विचारधारा जी असेल ती कुठेही आम्ही बाजूला ठेवण्याचा विषयही ठेवला नाही. आणि ज्यांच्या सोबत गेलेलो आहोत महायुतीमध्ये त्या नेत्यांच्या समोर ते राष्ट्राच्या स्तरावर असेल किंवा राज्याच्या स्तरावर असेल, आमची विचारधारा ही अशी असेल, शिवशाहू फुले आंबेडकरांची आमची विचारधारा, पुरोगामी विचाराचे आम्ही विचारसरणीचे आहोत. बरं, त्यात महायुतीमधल्या सगळ्या नेत्यांनी तुमची विचारधारा तुमच्या विचारधारेप्रमाणे तुम्ही चालायचं हे स्पष्ट आहे. आणि आजही दादांनी त्यांच्या भाषणामध्ये त्याचा वारंवार खुलासा केला, याच्या अगोदरही केलेला आहे. आणि राहिला दुसरा एक तुमचा प्रश्न की ठाकरे बंधूंमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला विस्तव सुद्धा जात नव्हता मधनं असं जे आपल्याला वाटतं, तसं पवार कुटुंबामध्ये कुटुंब म्हणून त्यांनी कधीही अशा प्रकारचे आपल्याला दृश्य दिसले नसतील किंवा त्यांनी कुटुंबाचा सलोखा जसा असेल तसाच ठेवलेला आहे. बरं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ती भले तिकडे असेल इकडे असेल, ती एक वेगळी संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीनुसार कधीही असा टोकाच्या भूमिका कधी घेतल्या जात नाही. ठीक आहे. मी एक अनिल पाटलांचा एक मुद्दा घेऊन लंकेंकडे जातो. लंकेजी, मगाशी आपण अनिल पाटलांचं बोलणं ऐकत असाल, त्यातला त्यांनी एक मुद्दा मांडला, तो इंटरेस्टिंग आहे आणि अजित पवारांनी सुद्धा तो यापूर्वी मांडला होता की तुमच्याकडे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये आणखी फुटाफूट होऊ नये म्हणून केलेला एक प्रकारचा प्रयत्न म्हणजे युतीच्या चर्चा, एकत्र येण्याच्या चर्चा, हा एक प्रकारचा डॅमेज कंट्रोलचा तुमच्या पक्षाचा प्रयत्न आहे, ती अजित पवारांच्या पक्षाची गरज नाही. या बाबतीत काय म्हणणं आहे आपलं? प्रत्येक पक्षाचे नेते मंडळी आपापले विचार, आपापल्या पक्षाची भूमिका मांडत असतात.
त्यांना जे सुचलं, त्यांना जे वाटलं त्यांनी ती मांडणी केली. बरं. पण प्रत्यक्षरित्या तसा काही प्रकार कुठेही आमच्या तरी निदर्शनात आलेला नाही. फक्त आता अनिल पाटील साहेब आमचे सहकारी मित्र आहे, आम्ही 5 वर्ष बरोबर काम केलं. बरोबर आहे. आमदार साहेब ते मिनिस्टर होते, सहकार मंत्री असताना त्यांनी अतिशय चांगले कामं केले. म्हणजे पुनर्वसनासारखा विषय, महत्वाचे विषय त्यांनी हँडल केलेले आहे. पण शेवटला त्यांना जे वाटलं ती भूमिका मांडली, दादांना जे वाटलं ती भूमिका मांडली. पण माझ्या विचाराने असा कुठलाही चर्चा किंवा असे काही फुटीचे प्रकार तरी कुठं असे आढळून आलेले नाही. आता आम्ही तर सर्व संसदेमध्ये काही खासदार 10 खासदार आम्ही ज्यावेळेस काम करतो, या विषयावर आमची कधी चर्चा पण होत नाही. आम्ही फक्त एखाद्या मुद्द्यावर चर्चा करायची. राजकीय जर मुद्दा आला तर आम्ही डायरेक्ट सांगतो. आमच्या संसदेमध्ये ताई बऱ्यापैकी आम्हाला त्या ठिकाणी मदत करतात. आम्ही संसदेतले विषय असले तर सांगतो, ताईंच्या माध्यमातून आम्ही ते प्रश्न सोडवत असतो. आणि काही राजकीय जर प्रश्न असले तर आम्ही साहेबांना भेटतो. त्यामुळे ह्या नेते मंडळींच्या माध्यमातूनच ते प्रश्न सोडवले जात असतात. त्यामुळे असा कुठलाही डॅमेज कंट्रोल करण्याचा भाग मला तरी वाटत नाही. प्रत्येकाचा मतांतर असू शकतं. अनिल पाटील साहेबांचा असन, आपल्या पत्रकार साहेबांचा असन, तुमचा असन, अजून वेगवेगळ्या नेत्यांचं वेगवेगळं मतांतर असन. पण असा प्रकार तरी माझ्या समोर असा कुठं निदर्शनात आलेला नाही. मी विजय चोरमारेंकडे हाच मुद्दा घेऊन जाईन. विजय चोरमारेजी कदाचित पक्ष नेतृत्वाची ती सूचना असेल आणि शेवटी हे दोघेही जाणकार नेते आहेत, लंके असतील किंवा अनिल पाटील असतील. एक मुशीत मुरलेले नेते आहेत शरद पवारांच्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या, अजित पवारांच्या. त्यामुळे ते तसा ताकास्तूर लागू देणार नाहीत, आपल्याला सुद्धा कल्पना आहे. पण माझा आपल्याला प्रश्न आहे, आपण या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांशी वेळोवेळी बोललेला, तुमचे त्याबद्दलचे लेखही आलेले आहेत. आपण या नेते मंडळींना थोडा वेळ बाजूला ठेवूयात. कार्यकर्त्यांच्या मनात काय चाललंय विजय चोरमारेजी? प्रसन्न स्पष्टपणे मोकळेपणानं बोलाय तर एक गोष्ट खरी आहे की कार्यकर्त्यांच्या मनात, दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांच्या, दुसऱ्या तिसऱ्या फळीपासूनच्या कार्यकर्त्यांच्या मनात वेळोवेळी अनेकांशी बोलणं होतं. दोन्ही पक्षांनी एकत्र यायला हवं अशी त्यांची इच्छा आहे, मनापासून इच्छा आहे दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांची. त्याची कारणे एक आहेत. कारण इतके वर्ष एकत्र राहिल्यानंतर जे भारतीय जनता पक्षासोबत गेले अजितदादांचे कार्यकर्ते आहेत, त्यांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सोबत बसणं अजून ते अंगवळणी पडलेलं नाही किंवा त्यांच्यासोबत ते अजून मिसळलेले नाहीत. तीच परिस्थिती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे, म्हणजे शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते मिसळू शकतात, पण हे काँग्रेस कल्चर मधले कार्यकर्ते आहेत. किती जरी सत्तेसाठी किंवा अन्य काही कारणामुळे ते जरी भाजपसोबत गेले असले तरी ते मूळ कल्चर काँग्रेसचं आहे. त्यामुळे टिळावाले, दाढीवाले किंवा गळ्यात भगवे मफलर घातलेल्या लोकांच्या बरोबर बसणं उठणं हे त्यांच्या प्रकृतीला मानवणार नाही. त्यामुळे सत्तेत असून सुद्धा अजितदादांच्या सोबतचे लोक अस्वस्थ आहेत आणि इकडं जी दुसऱ्या तिसऱ्या फळीतली मंडळी आहेत ती सत्ता नसल्यामुळे अस्वस्थ आहेत. त्यामुळे एकत्र आलं तर बाबा पूर्वीसारखं सगळे एकत्र राहता येईल असंही त्यांची भावना आहे. मला वाटतं हे मी दोन्हीकडच्या वेगळ्या लोकांशी बोलल्यानंतर त्यांचं जे दिसून येतं ते भावना कार्यकर्त्यांची अशा प्रकारची दिसून येते. बरं, मी अनिल पाटलांना या बाबतीत विचारतो. अनिल पाटीलजी, एकत्र येण्याच्या लोकांच्या मनातल्या चर्चा ह्या आता केवळ पत्रकारांच्या विश्लेषणाच्या नाही आहेत. आज फ्लेक्स सुद्धा तसे लागले होते. लोकांनी, मीडियाने दाखवलेल्या बाईट्सचा तर दाखला अजित पवारांनी पण दिला की मी पण ते पाहिलेले आहेत. मात्र सगळ्याच गोष्टी कार्यकर्त्यांच्या पातळीला नसतात, नेत्यांनी निर्णय घ्यायचे असतात. माझा आपल्याला प्रश्न आहे की अजित पवारांची मधल्या काळात शरद पवारांबरोबर झालेल्या भेटीगाठी असतील, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या भेटी असतील आणि अनेक असे दाखले छोटे मोठे आपल्याला कळते की ते फिलर्स आहेत. माझा आपल्याला प्रश्न आहे, अशा परिस्थितीमध्ये एकत्र येणं हे दरवेळी मर्जरच असेल असं नाही, जसं आता शिवसेना मनसेचं चालू आहे. एकत्र येणं हा एक पहिली पायरी आहे, एकीकृत होणं हा पुढचा मुद्दा आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे, त्या दृष्टीने काही पावलं पडू शकतात? मुळामध्ये मी आपल्याला हे सांगतो की कुठल्याही इन्स्टिट्यूट मधले कुठल्याही संस्थेवरती ते एकत्र काम करत असतील, अजितदादा नेहमी पवार साहेबांचा आदरच करतात आणि त्यांच्या समोर जाऊन आदर करूनच त्यांच्याशी आतापर्यंत चर्चा केलेली आपण बघितली. त्यांचे फॅमिली फंक्शन्स असतील त्याच्यामध्ये सुद्धा ते एकमेकाच्या फॅमिली फंक्शन्स मध्ये जात असतात, ते चर्चा करत असतात. पण याचा अर्थ आपण नेहमी असाच काढत असतो की आता ही अशा स्वरूपाची वागणूक समजा जर का एक संस्कार आणि संस्कृती आपली महाराष्ट्राची जर का म्हटली तर एक माणूस म्हणून वेल रिस्पेक्टेड पर्सन समोर जाऊन बोलणं म्हणजे मग आपण त्याच्यातला वेगळा अर्थ काढणं मला काही ते बरोबर वाटत नाही. बरं, चोरमरे साहेबांनी आता जे सांगितलं की
शेवटी भगवा घालून कार्यकर्ते बसतील नाही बसतील किंवा भगवा घातल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भगवा घालल्यानंतर भाजपच्या त्या गमच्यांसमोर बसताना काहीतरी चुकीचं वाटतं असं साहेबांनी सांगितलं आपल्यासमोर. पण हीच भूमिका पवार साहेबांनी ज्यावेळी आम्ही 2019ला शिवसेनेला पाठिंबा दिला, त्यांचा मुख्यमंत्री केला, त्याही वेळेला हेच भगवे होते. त्यामुळे त्या भगव्यांबरोबरच 2019 पासून राहायची आम्हाला सवय झाली. त्यामुळे आता काही वेगळं वाटतंय. आणि या सगळ्या याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, मंत्रिमंडळातले असले सहकारी असतील, ते काही वेगळी वागणूक देतात असं मला काही अनुभवायला मिळालं नाही. बरं, आता इकडे मला कल्पना आहे चोरमाऱ्यांच्याही मनात एखादा प्रश्न असणार अनिल पाटलांना विचारायला, पण अनिल पाटीलजी मी इकडे आपल्याला एक लक्ष वेधू इच्छितो. तुम्ही म्हणताय तसं जर का असेल की शिवसेनेच्या वेळी सुद्धा आम्ही भगवा गमछा घातलेल्या लोकांबरोबर बसलो होतो, पण याच्यात एक सूक्ष्म भेद असा आहे की अजित पवार जेव्हा आजच्या भाषणात वेळोवेळी म्हणतात, स्ट्रेस करून म्हणतात की आपला पक्ष महाराष्ट्राची पुरोगामी विचारधारा पुढे नेणारा, शिवशाहू फुले आंबेडकरांना मानणारा आहे. याच्या मागे एक लपलेलं वाक्य आहे, ते असं की तुम्ही आम्हाला पूर्ण भगवे झालेले मानू नका, हिंदुत्ववादी झालेले मानू नका. हे त्याचं अंडरलाईन समजून घ्यायचं वाक्य आहे. हे स्पष्टीकरण का द्यावं लागतं? पक्षाच्या अधिवेशनात आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, राष्ट्रवादी शिवशाहू फुले आंबेडकर मानणारे आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे. प्रसन्नजी, त्यांची विचारधारा ही वेगळी आहे, आमच्या पक्षाची विचारधारा ही वेगळी आहे. त्यामुळे समजून घेण्याचं कारण नाही, अंडरलाईन म्हणायची गरजच नाही. त्यांच्या पक्षाचे विचार वेगळे, आमच्या पक्षाचे स्पष्टपणे आमचे पक्षाचे विचार वेगळे. बरं, चोरमारे अंडरलाईन सुद्धा करण्याची आवश्यकता नाही. विजयजी, हा, तुम्ही म्हणणं ऐकलेलं आहे. विचारधारा वेगळी आहे, खरं आहे. आणि हा नाही फरक मला, मी अनिल पाटलांच्या म्हणण्याची सहमत आहे. एक गोष्ट मान्य करावी लागेल की अजितदादा भारतीय जनता पक्षासोबत गेल्यानंतर ते ज्या गोष्टी जाहीरपणे सांगतात विचारधारेच्या संदर्भात, तर आपण वेगळे आहोत हे त्यांनी वेळोवेळी कृतीतून दाखवून दिलेलं आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाची आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या अल्पसंख्याकांच्या संदर्भातली भूमिका आपल्याला माहिती आहे. पण साताराजवळ एक धार्मिक हिंसाचार झाल्यानंतर किंवा विशाळगडला धार्मिक हिंसाचार झाल्यानंतर सत्तेतल्या दोन पक्षांचे नेते तिथं अगदी राजकीय पक्षासारखी भूमिका बोलत होते. पण अजितदादा तिथं जाऊन दोन्ही ठिकाणी कुशेसावळे असेल किंवा विशाळगडला जाऊन त्यांनी अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना धीर देण्याचं काम केलेलं होतं. ज्यावेळी योगी आदित्यनाथ यांनी इथं बटेंगे तो कटेंगेची घोषणा केली होती, त्यावेळी अजितदादांनी महाराष्ट्रात हे चालणार नाही असं स्पष्टपणे, म्हणजे भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय पातळीवरचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता बोलत असताना त्याच्या विरोधात थेट स्टेटमेंट देण्याचं धाडस अजितदादांनी दाखवलं होतं. किंवा आता आपल्याला हे सरकार सत्तेवर आल्यानंतर मला वाटतं 2 राष्ट्र अधिवेशनं नागपूरला झालेत. एकनाथ शिंदेच्या पक्षाचे सगळे आमदार रेशीमबागेत जाऊन आलेत, अजितदादांच्या पक्षाचे लोक रेशीमबागेत गेलेले नाहीत. म्हणजे या पातळीपर्यंत तरी अजितदादांनी त्यांच्या पक्षाचं वेगळेपण टिकवलेलं आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. याचा अर्थ ते भारतीय जनता पक्षासोबत ते गेले त्यामुळे त्यांचं फार स्वतःला वेगळे असं कारण नाही. ते भारतीय जनता पक्षासोबत गेले आहेत, एका धार्मिक विचाराच्या, धार्मिक विद्वेष पसरवणाऱ्या राजकीय पक्षासोबत गेले आहेत, हे सुद्धा नाकारता येत नाही. हो, हा अतिशय इंटरेस्टिंग मुद्दा आहे. आणि मगाशी जसं अनिल पाटील म्हणाले, मला लंकेनकडे जायचं आहे, पण एक आठवण अशी की अनिल पाटील म्हणतात की मवियाच्या काळात शिवसेनेबरोबर सुद्धा आम्ही भगवा गमछे घातलेल्या कार्यकर्त्यांबरोबर बसलो होतो, पण त्यावेळी शरद पवारांचे स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरेंसोबत असलेले मैत्रीचे संबंध आणि एका पातळीला तर ठाकरे कुटुंब, परिवार आणि पवार परिवार यांचे असणारे नातेसंबंध, या सगळ्याचा पाया त्या मैत्रीला असल्यामुळे तुलनेनं ते शक्य होतं. मैत्री पवारांची भाजपसोबत सुद्धा आहे, पण हा खाजगी कंगोरा, नातेवाईकांचा कंगोरा, कौटुंबिक कंगोरा वेगळा आहे. मी आता जातो एक वेगळे 2 मुद्दे घेऊन मला लंकेनकडे जायचं आहे. लंकेची 2 मुद्दे आता मधल्या काळात चर्चेला आले की ज्याच्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका ही सत्ताधाऱ्यांच्या बाजूने जाणारी होती. उदाहरणार्थ मुद्दा अदानींवरती टीकेचा होता, त्याच्या बाबतीत शरद पवारांनी म्हटलं की अशा प्रकारे काही टीका करणं किंवा तो मुद्दा काही फार मोठा होऊ दिला नाही. भारत पाकिस्तान आत्ताच्या संघर्षानंतर विशेष अधिवेशनाची मागणी काँग्रेस करते, राहुल गांधी करतात, त्यासाठीच्या मिटिंगलाही राष्ट्रवादीने आपले प्रतिनिधी पाठवले नाहीत. हीच भूमिका अजित पवारांची सुद्धा आहे. अधिवेशनाचा तर त्यांनी काही म्हणण्याचं कारणच नाही, कारण ते स्वतः सत्तेमध्ये आहेत. माझा आपल्याला प्रश्न आहे, मग जवळजवळ जर का प्रमुख मुद्द्यांवरती एकमत आहे आणि शिवाय मूळची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांची तुम्हा दोघांची एकच आहे, तर मग आता एकत्र येण्याला अडसर कुठे आहे? शेवट आदरणीय पवार साहेब असू, आदरणीय दादा असू,
हे शाहू फुले आंबेडकरांचे विचाराला प्रेरित होऊन समाजामध्ये काम करणारी ही नेते मंडळी. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांपासून राजकारणाची सुरुवात केलेली पवार साहेब. तुम्ही पाहिलं असेल की पवार परिवार हा सुसंस्कृत परिवार आहे आणि या परिवाराने कधी कौटुंबिक राजकारण केलेलं नाही, कधी द्वेषाचं राजकारण केलेलं नाही. तुम्ही बोलताना बघा सांगितलं की दुसऱ्या फळीतल्या तिसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की एकत्र आलं पाहिजे. शेवट हा परिवार राजकीय वेगवेगळे विचारधारा घेऊन जरी महाराष्ट्रामध्ये आज काम करत असत तर या परिवारातील कुठलाही कार्यकर्ता एखादं काम घेऊन आदरणीय पवारसाहेबांकडे गेला, आदरणीय ताईंकडे गेला किंवा दादांकडे गेला तर त्याला पाठवळण दिलं जात नाही हे बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे कार्यकर्त्यांची ती भूमिका असती आणि शेवट आज महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला नव्हे देशाला विचाराची ज्या विचाराची गरज आहे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची गरज आहे आणि ते विचार सोडून ही नेते मंडळी समाजकार्य राजकारण करू शकत नाही. हे सगळ्यात महत्वाचं हा संस्कार आहे. बरं, ही एक संस्कृती आहे आणि या संस्काराला संस्कृतीला धरूनच हे राजकारण करणारे नेते मंडळी आहेत. पण मग लंकेजी आता इतकं तुम्ही बोलून तुम्ही पण बोललेला आहात, अनिल पाटील पण बोललेले आहेत, मग सगळं तुमच्या मनात आहे तर मग पुढे जाण्यात काय अडचण कुठे आहे? ते संवाद काय करायचा आहे? घरातले लोक आहेत, घरात मध्ये जाऊन बोलायचं एकमेकांशी? नाही नाही नाही, शेवट अनिल पाटील साहेब असो किंवा मी असो आम्ही ह्या प्रक्रियेतले एक शेवटचे घटक आहोत. बरं, शेवट या पक्षाला नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वांक गाडा अभ्यासी आदरणीय पवार साहेब असो, ताई असो, जयंत पाटील साहेब असो किंवा दादा असो किंवा अजून इतर नेते मंडळी असो, या नेते मंडळींनी अनेक वर्ष या राज्यामध्ये राजकारणामध्ये अनेक बदल घडवण्यामध्ये यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे यांची चर्चा सगळ्यात महत्वाची असते. त्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना एक लिमिटेशन असतं आणि कधीच कार्यकर्त्यांनी नेत्याला सूचना करायच्या नसतात. त्यामुळं आम्ही सर्वजण आज्ञाधारक आहे. अनिल पाटील असू किंवा मी असू, आम्ही एका कुशीत वाढलेले सर्व कार्यकर्ते आहोत. बरोबर. त्यामुळे आम्ही आज्ञाधारक कार्यकर्ते असल्यामुळे आम्ही नेते मंडळींच्या निर्णयामध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही. पण लंकेजी, अनिल पाटलांकडे जाण्यापूर्वी एक प्रश्न. सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मॅगझिनमध्ये, राष्ट्रवादी या नियतकालिकात जे म्हटलेलं आहे की आम्ही सगळे खासदार एकत्र विचार करू, बसू, बोलू वगैरे आणि आपले दिल्लीपासून सुरू होईल, आधी राष्ट्र मग महाराष्ट्र आणि त्याला टाइम फ्रेम नाही असं त्या म्हणालेल्या आहेत. दिल्लीपासून म्हणजे त्याच्यात तुम्ही सगळे आलात, तुम्ही खासदार मंडळी आहात. त्यामुळे हेही खरं आहे की निलेश लंके यांना काय वाटतं हे महत्वाचं आहे पक्षासाठी, सुप्रिया सुळेंसाठी, शरद पवारांसाठी. त्यामुळे व्यक्तिगत राष्ट्रवादी काँग्रेसचे हितचिंतक खासदार आणि शरद पवार प्रेमी असलेल्या निलेश लंकेंना अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि आपली राष्ट्रवादी एकत्र यावी हे वाटतं का? शेवट तुम्ही पाहिला असेल आदरणीय पवार साहेबांच्या वाक्यात एक कायम एक वाक्यता असते की आधी राष्ट्र आणि नंतर राज्य. शेवट राष्ट्र महत्वाचं असतं. ज्या वेळेस पुलवामा सारखा हल्ला झाला त्यामध्ये आपले कित्येक लोकांचे जीव गमावा लागला. त्या परिस्थितीमध्ये या सरकारच्या भूमिकेमागे ठामपणे उभं राहण्याचा निर्णय आदरणीय पवार साहेबांनी घेतला. शेवट आपल्या देशामध्ये आपले राजकीय मतभेद असू शकतात, बरं, आपले राजकीय वेगवेगळे निर्णय असू शकतात, पण ज्यावेळेस देशावर एखादी परिस्थिती बेतवली जाते त्यावेळेस आपण सर्वांनी एकसंघपणे पाठीशी राहिलं पाहिजे. ह्या भूमिकेतून काम करणारी हे नेते मंडळी. त्यामुळं त्यांनी जे सुचवाद केला तो योग्य आहे की आधी राष्ट्र नंतर राज्य, पण शेवट हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. आदरणीय ताईंचे जे सांगितलं की आम्ही आधी राष्ट्राचा निर्णय घेणार, आम्ही खासदार बसून निर्णय घेणार, हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. आम्ही 10 खासदारामध्ये जर विचार केला तर आमचे सर्वात जास्त ताईंना अनुभव आहे. नंतर त्या पाठोपाठ अमोल कोल्हे साहेबांचे 2 टर्म आहे. नंतर धैर्यशील मोहिते असो, बजरंग बाप्पा असो, आमचे भगरे सर असो, अमर काळे असो किंवा मी असो, आम्ही सगळे एका पहिल्या टर्मचे खासदार आहोत. त्यामुळं त्यांनी जरी मनाचा मोठेपणा दाखवला पण शेवट आमच्यापेक्षा राजकारणामधल्या कुठले निर्णय कुठल्या वेळेस घेतले पाहिजे हे आदरणीय पवार साहेब असो किंवा ताईंना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने माहीत आहेत. जरी आज ताईंचं जरी वय कमी असलं पण ताई पवार साहेबांच्या कुशीत वाढलेल्या आहेत. लहानपणापासून या राज्याच्या अनेक निर्णयामध्ये ताईंनी दुरून का होईना ती भूमिका पाहिलेली आहे.
त्यामुळं त्यांनी जरी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मोठा मनाचा मोठेपणा दाखवून सांगितलं, लंकेजी मला आजच्या या आपल्या चर्चेतून 0 आवर्सच्या मला एक लक्षात आलं की भाषणाच्या वेळी तुम्ही तिकडे जी काय बॅटिंग ठेवली होती, इथे मात्र तुम्ही एकदम मुत्सद्दीपणे एकदम नगरी पद्धतीने जी काय तुम्ही टोलवलेले, माझा प्रश्न फार वेगळा होता आणि त्याला पूर्ण कोणतेही उत्तर न देता तुम्ही पूर्ण वेगळ्या ट्रॅकवरती गेलात. पण मी समजू शकतो यालाच राजकारण म्हणतात, त्यामुळे मी फार तुमची कोंडी करणार नाही. पण मी अनिल पाटील यांना एक वेगळा विषय याच अनुषंगाने विचारेन. अनिल पाटीलजी, एक मुद्दा असाही येतोय की हे एकत्रीकरण वगैरे कार्यकर्ते पत्रकार सगळे म्हणत असले तरी मुख्य मुद्दा येऊन राहतो मूळचा राष्ट्रवादी काँग्रेस स्प्लिट का झाला किंवा मूळ राष्ट्रवादीवरती अजित पवारांकडे गेला आणि एक वेगळा पक्ष तयार झाला. त्याचं कारण होतं पक्षातला सुप्त सत्ता संघर्ष. सुप्रिया सुळेंना जेव्हा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष करण्यात आलं त्यानंतरच्या या सगळ्या घडामोडी आहेत आणि हा सत्ता संघर्ष जोपर्यंत कायम असेल तोपर्यंत या एकीकरणाला होण्याच्या शक्यतेला केवळ स्वप्नरंजन म्हणावं लागेल असंही म्हटलं जातंय. तुमचं काय मत आहे? प्रसन्नाजी, हा सगळ्यात महत्वाचा तुम्ही विषय काढला किंवा प्रश्न विचारला. त्यात प्रामुख्याने एक गोष्ट आपण लक्षात ठेवली. माझे मित्र जे लंके साहेब समोर बसलेले, लंके साहेबांनाही त्याची कल्पना आहे. खरं तर 2014 सालीच भारतीय जनता पार्टीला साहेबांनी पाठिंबा दिला आणि थोडस शिवसेना आणि भाजपमध्ये आपल्याला अंतरही बघायला मिळालं. नंतर ते वेगळा विषय होत गेला. तो त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपण सत्तेत गेलं पाहिजे किंवा नाही गेलं पाहिजे याच्याही चर्चा माध्यमांमधनं किंवा पक्षश्रेष्ठींकडनं किंवा दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळाल्या. 2014ची सत्ता जी गेली, ज्याच्या शेजारी मांडीला मांडी लावून काँग्रेस बरोबर आपण बसत होतो, 2014ला आजच्या अजितदादांच्या भाषणामध्ये आपण जर का बघितलं तर 2014ची जर सत्ता जर का गेली असेल तर त्याच्या 5 वर्ष अगोदर असलेले मुख्यमंत्री आणि यांनी सत्ता कशी घालवली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच नेत्यांना कसं टार्गेट केलं गेलं, या त्रासाला कंटाळून कुठेतरी आपण काँग्रेस बरोबर दुरावा तयार केला पाहिजे हा 2014 पासूनच विचार सुरू झालेला होता. पण नंतर आपली भूमिका जी असेल ती भूमिका घेतल्यानंतर कुठेतरी थांबावं लागतं किंवा जावं लागतं किंवा आपले विचार बदलावे लागतात. म्हणून 14 ते 19च्या मध्ये आपल्याला अशा स्वरूपाची चर्चा झाल्यानंतरही कुठेतरी थांबताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व जे असेल, त्यावेळेचे जे नेतृत्व असेल, मग इकडचं असेल तिकडचं असेल, ते थांबले आणि मग निर्णय घ्यायला कुठेतरी थांबलो. त्यानंतर 2019ला सरळ आपण सत्तेतच गेलो. याचा अर्थ याची पायामुळं जी रोवली गेलेली होती ती 2009 पासून 2014 पर्यंतच रोवली गेलेली होती. आणि त्यानंतरच आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही थोडीशी त्रासाला कंटाळून काँग्रेस पासून लांब जायला लागली. एक मला अनिल पाटलांनी अगदी व्यावहारिक आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण केलेलं आहे आणि हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी दोन्हीकडच्यांनी हे जरूर बघावं. भावनेचे उमाळे येऊन चालत नसतं, व्यावहारिक राजकारण बघावं लागतं. आणि अनिल पाटील यांनी दाखले दिले ते बरोबर आहेत. 2014ला सगळ्यात पहिल्यांदा पाठिंबा कोणी देऊ केला होता भाजपला, जेव्हा शिवसेना बॅकऑफ किंवा ट्रेड करण्याचा प्रयत्न करत होती, राष्ट्रवादीने दिला होता. आता सुद्धा काय झालं आपण तेही बघितलेलं आहे. शिवसेनेबरोबर गेलेलेच आहेत. म्हणजे हिंदुत्ववादी वगैरे मानायचं झालं तर ज्या बाळासाहेब ठाकरेंवरती शिवसेनेवरती जातीयवादी टीका करण्यात आली होती. मी कन्क्लुडिंग रिमार्क्ससाठी जातोय विजय सोनवारेंकडे. विजयजी, हे खरं आहे दोन्ही राष्ट्रवादीकडच्या कार्यकर्त्यांना वाटणं स्वाभाविक आहे, पण आत्ताची बदललेली राजकीय परिस्थिती आणि माझा साधा प्रश्न आहे तुम्हाला, समजा एकत्र आले तरी महाराष्ट्राच्या, देशाच्या तर सोडून द्या, महाराष्ट्राच्या सत्तेतला सुद्धा काही मोठा फोर्स म्हणून तो तयार होऊ शकत नाही. अशा वेळी अजित पवार किंवा सत्तेत सहभागी होऊन काही कामं तरी करतायत, मग याचं विश्लेषण कसं करायचं? प्रसन्न, एक गोष्ट म्हणजे मगाचपासून जी चर्चा चाललेली आहे किंवा एकूण अजितदादा सगळी मंडळी जी चर्चा करतात, खरं तर त्याच्या संदर्भात एक स्वतंत्र डिबेट व्हायला पाहिजे. पण थोडक्यात मला असं वाटतं की इथं आयडियालॉजी ही गोष्ट फार महत्वाची आहे. अजितदादा त्याचं जे सुलभीकरण करतात आणि 2019ला शिवसेनेसोबत गेलो होतो, शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष होता, मग भाजप बरोबर गेलं तर काय बिघडलं, हे अत्यंत सुलभीकरण आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांचं जे बौद्धिक वय आहे त्यांना पटण्याजोगं आहे. पण आयडियालॉजी ही वेगळी गोष्ट आहे. भारतीय जनता पक्षाची हा आयडियालॉजी असलेला पक्ष आहे. शिवसेनेकडे आयडियालॉजी वगैरे काही गोष्ट नाही. ते मनात येईल त्यावेळी हिंदुत्ववादी म्हणतात, मनात येईल त्यावेळी मराठीचा म्हणतात किंवा कधी प्रबोधनकारांचा मुद्दा म्हणतात. ती आयडियालॉजी नाही. आयडियालॉजी काँग्रेसकडे आहे, आयडियालॉजी
भाजपकडे आहे. तर तुम्ही कुठल्या आयडिओलॉजी म्हणता हा खरा प्रश्न आहे. अजितदादा त्याचं काही समर्थन करत असले, फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतलं म्हणून त्यांचं भाजप बरोबर जाण्याच्या त्या जे काय कृती आहे ती काही सौम्य दर्जाची होत नाही असं मला वाटतं. त्यामुळे ही फार वरवरची सारवासारव आहे. मूळ मुद्दा अजितदादांच्या दृष्टीने नाही, शरद पवारांच्या दृष्टीने म्हणणं आहे. शरद पवार यांना जर आपला पक्ष अजितदादांच्या सोबत किंवा भारतीय जनता पक्षासोबत न्यायचा असेल तर त्यांना आयडिओलॉजीचं काय करायचं, धर्मनिरपेक्षतेचं आपण काय केलंय ती सोडलेली आहे का, एंड ऑफ आयडिओलॉजी झाले का हे सांगून जावं लागेल. अजितदादा आजच्या काळाची सुसंगत राजकारण करतायत. तो काळ कुठलीही आयडिओलॉजी काय नाही, फक्त सत्ता पाहिजे. म्हणजे अजितदादा गेले काही दिवस जी गोष्ट मांडतायत सत्तेशिवाय विकास होत नाही. डाव्या पक्षाच्या अनेक नेत्यांनी सगळे आयुष्य विरोधी पक्षात घातलंय. ते मूर्ख होते का? तुम्ही आज सत्तेशिवाय राजकारण करता येत नाही हे सांगता आणि 4 महिने सुद्धा सत्तेच्या बाहेर राहू शकत नाही. हे कुठलं राजकारण, नवी कुठलीही राजकारणाची पद्धत आहे? बरं, मला वाटतं हे सगळं आपण जी राजकीय कृती केलेली आहे त्या कृतीच्या समर्थनासाठी आपल्या कार्यकर्त्यांच्या आता चोरमारेजी तुम्ही सांगताय ती दिशा माझ्याही लक्षात आलेली आहे. पण पुन्हा म्हणजे हा पूर्ण आणखी वेगळा एक्सटेंडेड डिबेटचा भाग होईल. पण पुन्हा असंच बोट विचारायचं झालं, असंच प्रश्न विचारायचा झाला तर जेव्हा राहुल गांधी, जे काँग्रेस आणि पर्यायानं सगळ्या विरोधी पक्षांचे विरोधी पक्ष नेतेच आहेत, ते अधिवेशनाची मागणी करतायत की ज्या गोष्टीची माहिती आमचे लष्कर प्रमुख बाहेरच्या देशात जाऊन एका खासगी न्यूज चॅनलला देतात ती माहिती इथे द्या, अधिवेशनात कळू द्या. त्या अधिवेशनासाठी समर्थन नाही, त्या अधिवेशनाच्या निर्णयाच्या बैठकीला प्रतिनिधी न पाठवणं, मग इथे एक बोट आपल्याला पवारांकडे सुद्धा दाखवावं लागेल. चर्चा दोन्हीकडनं होईल, चर्चा होत राहील. पण कार्यकर्त्यांची अपेक्षा असेल तुमच्या चर्चा चालू राहू द्या, दोन्ही पक्ष एकत्र व्हा, सगळे एकच आहेत. ती निर्णय मात्र आहे शरद पवारांचा एकीकडे आणि अजित पवारांचा दुसरीकडे आणि सुप्रिया सुळे सुद्धा. या अतिशय महत्त्वाच्या चर्चेला आपण सगळ्यांनी, निलेश लंकेजी तुम्ही, अनिल पाटीलजी तुम्ही आणि विजय सोरमारेजी आपण वेळ दिला. आपल्या तिघांचंही आभार. शेवटच्या टप्प्यात आपण नेहमीप्रमाणे जाणार आहोत पोल सेंटरला आणि आजच्या प्रश्नाला तुम्ही सगळ्यांनी काय उत्तर दिलेलं ते पाहणार आहोत. त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला आणि पाहूयात आजचा प्रश्न जो आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट नजीकच्या काळात एकत्र येतील असं वाटतं का? 24,000 लोकांच्या प्रतिक्रिया म्हणजेच कमेंट्स आल्या, मतं आली. 73% लोकांना वाटतंय एकत्र येतील, 27% म्हणतायत असं होणार नाही. तुमच्या मतदानाचा, तुमच्या कौलाचा आदर करून इथे आपण थांबणार आहोत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पार्टी आता वेगवेगळ्या असल्या तरी त्या मनाने एकच आहेत, त्या मुळात एकच आहेत आणि चाललाय तो केवळ राजकारणाचा खेळ आहे असं अनेक लोकांचं मत पडलं, जे आपण मगाशी प्रतिक्रियांमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. आता प्रश्न असा आहे, हे राजकारण असं सुरू राहणार की ते एकत्र येणार? याचा निर्णय मात्र दोन्ही पक्षांचे पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. तोपर्यंत कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षांमध्ये असतील, थोड्या उड्या इथून तिथे, शक्यतो इथून तिथेच होत आहेत, अजून तिथून इथे येत नाहीयेत. हे होणं कदाचित या पुढच्या काळात सुद्धा पाहायला मिळू शकतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.